फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. वेलकम टू माय चॅनल अश्विनी रेसिपी शॉर्टमध्ये. तर इथे पहा, मी बीट महिन्याला आणते 1 किलो. 30 दिवसामध्ये ते बीट आपण ज्यूसद्वारे शरीरात देऊ शकतो, किंवा ज्यूसचा पण कंटाळा आला तर असं पराठा, कटलेट बनवू शकता. तर इथे पहा, मी आता पराठा पण बनवणार आहे आणि कटलेट पण बनवणार आहे. तर कशा पण प्रकारे बीट हे खाल्लं गेलंच पाहिजे, म्हणजे सलाडमध्ये खाऊ शकता, किंवा इथे पहा अशी भाजी करून घेतली मी पहिल्यांदा बीटची. ही भाजी पण तुम्ही टिफिनला जेवताना चपाती बरोबर खाऊ शकता. आणि पराठ्याला त्यामध्ये बटाटा ॲड केला की मुलांना सगळ्यांनाच आवडतो. जसे बटाट्याचे पराठे आवडतात तसं आपण आता ही बटाट्यामध्ये भाजी मिक्स करूया बीटची रूटची. हे पहा, गव्हाचं पीठ मळून घेतलेलं आहे. तर माझ्या घरात असं मी स्वतः पण ज्यूस पितच असते, पण ज्यूसला कसं त्याचं वरचं सगळं निघून जात असतं. म्हणजे आपण ज्यूस घेतो आणि गाळून घेतो तेव्हा हे फेकून देतो. तर अशा प्रकारे खाल्लं तर पूर्णच जातं आपल्या पोटामध्ये पराठा कटलेटच्या ह्याने. तर ह्याचे तुम्ही आता असे कटलेट पण बनवू शकता. अशा प्रकारे हे असे कॉर्नफ्लावर किंवा टोस्ट वगैरे असतात, ब्रेडचा चुरा, ते लावून तुम्ही तुपामध्ये तळू शकता. तर मी आता पीठ मळलेलं आहे, चीज पण घालणार आहे. टेस्टी लागतो चीजमुळे, आणि कधी कधी पराठ्यामध्ये चीज खाल्ल्यामुळं छान असतं. तर हे पहा, मी गव्हाचं पीठ मळून घेतलं आणि हे सर्व पहा चीज वगैरे. आता आपण हा बंद करूया आणि लाटून घेऊया नॉर्मल चपातीसारखा. काही नाही, फूट बाहेर येत नाही, काही नाही. थोडंसं दिसतं असं लाल, कारण बीट आहे ना शेवटी ते. आणि बीटचे खूप फायदे आहेत. रक्त बनायला, वाढायला मदत होते, लोह मिळतं बीटमधून. म्हणून अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे खात जा. 1 किलो बीट महिन्याला, म्हणजे आपण कशाही प्रकारे ज्यूस, हे पराठे, भाजी, सलाडमध्ये आपण खाऊ शकतो. हे मला या व्हिडिओद्वारे सांगायचं आहे तुम्हाला. तर पराठ्याला आपण तूप लावून घेतलेलं आहे, मस्त शेकून घेतलेलं आहे. हेल्दी पराठा बनलेला आहे. सर्व घरातले मुलं, ज्येष्ठ लोक खाऊ शकतात. तर फ्रेंड्स, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक, शेअर, कमेंट करायला अजिबात विसरू नका. आणि तुम्ही जरूर करून पहा, आणि हेल्दी खा, हेल्दी राहा. थँक यू सो मच.